गणेश बाप्पाला तुळस वर्ज का आहे कथा. गणेश ह्याला बुद्धीचा देवता म्हणून सर्वत्र पूजले जाते. ते एक अलौकिक दैवत आहे. त्यांचे सामर्थ्य अपार आहे. देवी पार्वतीने आपल्या शरीराच्या मैलातून गणेशाला जन्म दिला. त्यानंतर कशा प्रकारे शंकरजीने त्याचे शिर उडविले आणि त्यानंतर हत्तीचे शिर लावून त्याला एक नवा जन्म मिळाला. गणपती हा हिंदू धर्मातील बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नांचा नियंत्रक मानला जाणारा देव आहे. तसेच तो स्थिर बुद्धीचा, शांत स्वभावाचा आहे. त्याच्यासमोर राक्षस असो वा कुठली संतापलेली व्यक्ती असो, पण गणपती आपलं धैर्य कधीही सोडत नाही. पण गणपतीच्या जीवनातही एक अशी परिस्थिती उद्भवली होती ज्यामुळे गणपतीला आपले धैर्य सोडावे लागले. सर्वांचे विघ्न दूर करण्यासाठी आणि आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी नेहमीच आपले बाप्पा तयार असतात. अशा या गणपती बाप्पांच्या जीवनामध्ये घडलेली अशी एक घटना, जी काहींसाठी दंतकथा आहे. गणेशांनी तिला शाप दिला की, माझ्या कोणत्याही पूजेअर्चे वेळी, कोणत्याही शुभ विधीत तुझा वापर होणार नाही. म्हणूनच काय आजही गणपतीच्या विधीमध्ये तुळस वज्ज मानली जाते. चला पाहूया काय आहे ही कथा. धर्मराजाची मुलगी तुळस ही भगवान विष्णूंची मोठी भक्त होती. ती गंगा नदीच्या काठावर जाऊन विष्णूंना समर्पित असणाऱ्या मंदिरामध्ये पूजा करत असे. एकदा असे झाले की, तुळस नदीच्या काठावर गेलेली असताना तिने एका सुंदर युवकाला ध्यानात मग्न असलेले पाहिले. तो युवक म्हणजे श्री गणेश होते. श्री गणेश ध्यानस्थ स्थितीमध्ये असताना त्यांचे तेज वाढू लागले. त्यांच्या त्या तेजाने तुळस प्रभावित झाली आणि तिने त्यांच्याकडे जाऊन आपले प्रेम व्यक्त करून त्यांच्यासोबत लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली. कठोर मार्गावर असल्याने गणेशाने तिच्या प्रेमाला आणि तिच्या लग्नाच्या प्रस्तावाला नम्रपणे नकार दिला. श्री गणेशांच्या नकारामुळे तुळशीला आपला अपमान झाल्यासारखे वाटले. तिच्या भावना खूप दुखावल्या गेल्या आणि त्या वेदनांचा बदला घेण्यासाठी तिने गणेशाला शाप दिला. तिने श्री गणेशाला शाप दिला की, एक दिवस तुम्हाला इच्छेविरुद्ध लग्न करावे लागेल. तिचा तो द्वेष पाहून श्री गणेशांनीही तिला शाप दिला की, भविष्यामध्ये तिला एका राक्षसाबरोबर लग्न करावे लागेल. श्री गणेशाच्या शापाने तुळशीच्या गर्विष्ठपणावर मात केली. लगेचच तिला आपली चूक जाणवली. तिने आपला शाप मागे घेतला आणि गणेशांची क्षमा मागितली. तिने अनेक विनवण्या केल्यानंतर गणेश शांत झाले. श्री गणेशांनी तिला आशीर्वाद देत सांगितले की, भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने तिला या शापावर शाप मिळेल आणि तिला एक पवित्र वनस्पती, औषधी वनस्पती म्हणून स्थान मिळेल. पण श्री गणेशांनी तिला स्मरण करून दिले की, माझ्याशी निगडीत कोणत्याही पूजेअर्चेमध्ये पृथ्वीतलावर तुझा वापर करण्यात येणार नाही. मी नेहमीच तुझ्यापासून दूर असेन. त्यानंतर श्री गणेशाच्या शापामुळेच राक्षसांचा राजा शंखचूडा, जो जालंधर म्हणून सुद्धा ओळखला जायचा, त्याच्याशी तुळशीचे लग्न झाले.